घडामोडी। एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजचे प्रॉपर्टी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान ठाण्यात होणार असल्याचे क्रीडा MCHIचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले। आज झालेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र मेहता म्हणाले की हायलँड गार्डन मैदानात होणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदाचे 22वे वर्ष असून लाडक्या बहिणीसाठी विशेष सवलत योजना या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असणार आहे। या योजनेनुसार 20% रक्कम भरून घराची नोंदणी करणाऱ्या बहिणींना विशेष सवलत देण्यात येणार आहे। या प्रदर्शनात सुमारे 80पेक्षा जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या 100हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध असतील। याशिवाय 15हून अधिक वित्त संस्था यात सहभागी होणार आहेत। गृहनिर्माण संस्थांसाठी सर्वोत्कृष्ट संस्था ही स्पर्धा असेल। लोकप्रतिनिधी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे। या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी ठाणे पूर्व भागातील आनंद सिनेमा येथून मोफत बस सेवा असणार असून संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रांगेविना थेट प्रवेश देणार असल्याचे MCHI ठाणे क्रीडाचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। यावेळी पत्रकार तसेच MCHIचे सर्व पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी यासाठी रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे। राज्य शासनाने दिलेल्या 60 कोटीच्या निधीमधून हे काम केले जाणार असून या कामाचा कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे। एकाच वेळी नूतनीकरणाचे काम करणे शक्य नसल्यामुळे पालिका टप्प्याटप्प्याने नूतनीकरणाचे काम करणार आहे। ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे। या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात। हे रुग्णालय 500 खाटांचे आहे। रुग्ण संख्येच्या तुलनेत हे रुग्णालय अपुरे पडू लागले आहे। रुग्ण उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना इतरत्र उपचारासाठी जावे लागते। त्याचबरोबर रुग्णालय इमारतीची दुरावस्था झाली असून काही ठिकाणी पाण्याची गळती होत आहे। त्याचा फटका रुग्णांना बसतोय। नेमकी ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयाच्या नूतनीकरणाचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला होता। या कामासाठी राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी 60 कोटीचा निधी मंजूर केला होता। राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होताच ठाणे महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रियेला सुरुवात केली होती। डिसेंबर महिन्यातच निविदा प्रक्रिया उरकून कामाला सुरुवात केली जाणार होती, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया उरकण्यात काहीसा विलंब झाला असून आता ही प्रक्रिया उरकून पालिकेने कामाचा कार्यादेश ठेकेदाराला दिला आहे। यामुळे रुग्णालय नूतनीकरण कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे। मुंबईतील रखडलेली गृहप्रकल्प टप्प्याटप्प्याने मार्गी लावून मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। तसेच राज्यात इतर भागात रखडलेली गृहप्रकल्प मार्गी लावून नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याचे शिंदे म्हणाले। पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची संगणकीय सोडत समारंभ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की म्हाडाचे नवे धोरण आणले जात आहे। या धोरणानुसार सर्वसामान्यांना परवडणारी घरे, श्रमिक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी घरे किंवा हॉस्टेल अशा प्रकारचे धोरण आणले जात आहे। याशिवाय रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देखील पावले उचलण्यात आली आहेत। राज्यात रखडलेले गृहप्रकल्प म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, सिडको मुंबई, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, MMRDA, औद्योगिक विकास महामंडळ यासह इतर प्राधिकरणाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत, असे शिंदे म्हणाले। मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याची भूमिका असल्याचे शिंदे म्हणाले। चेंबूरमध्ये 17,000 घरांचा प्रकल्प SRA आणि MMRDAच्या माध्यमातून केला जातोय। झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न असणार आहे। प्रत्येकाला मुंबईला घर मिळावे यासाठी प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील रहिवाशांना पाणी टंचाई समस्येचा पाडा काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनापुढे मांडला असतानाच त्यापाठोपाठ काल जुन्या ठाण्यातील धोबीआळी चरई भागातील रहिवाशांनी पाणी टंचाईच्या समस्येने त्रस्त असल्याचा मुद्दा पालिका प्रशासनासमोर मांडला। पाणी टंचाईची समस्या लवकरात लवकर सोडवा, पण तोपर्यंत आम्हाला टँकरने मोफत पाणी पुरवठा करा अशी मागणीही रहिवाशांनी केली। अखेर येत्या आठवड्याभरात ही समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले। नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो। या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत। आजही या ठिकाणी गृहसंकुले उभारण्याची कामे सुरू आहेत। वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत। त्यात प्रामुख्याने पाणी आणि वाहतूक कोंडीची समस्येचा समावेश आहे। नागरिकांनी पालिका प्रशासनासोबत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पाणी टंचाई समस्येचा पाडा वाचला होता। त्यापाठोपाठ आता जुन्या ठाण्यातील चरई, गोविंदा, बचाची रोड, लोकमान्य आळी, जोशीवाडा, धोबीआळी या परिसरातही अशी समस्या असल्याची बाब समोर आले। या संदर्भात स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी काल ठाणे महापालिका मुख्यालयात एक बैठक घेतली। या बैठकीला माजी नगरसेवक सुनील जोशी, रहिवासी, पालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार हे उपस्थित होते। पाणी पुरवठ्याची वेळ निश्चित नसून कोणत्याही वेळ पाणी पुरवठा होतो। काही वेळेस एक दिवसाआड पाणी पुरवठा होतो, पुरेशा प्रमाणात दररोज होत नाही, टँकरने पाणी विकत घ्यावे लागते अशा समस्या स्थानिक रहिवाशांनी मांडल्या। तसेच पाणी टंचाईची समस्या लवकरात लवकर सोडवा, पण तोपर्यंत आम्हाला टँकरने मोफत पाणी पुरवठा करा अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान या भागाकरिता सिद्धेश्वर आणि जेल तलाव जलकुंभावरील वाढीव पाणी देण्यासाठी जल जोडणीचे काम हाती घेण्यात आले असून 8 दिवसात हे काम पूर्ण होईल। त्यामुळे येत्या 8 दिवसात या भागातील पाणी समस्या सुटेल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले। ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात विविध विभागांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टातून एकूण 2062 कोटीचा कर मिळणे अपेक्षित असून त्यापैकी 1138 कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत जमा झालाय। कर वसुलीची टक्केवारी 55% इतके असल्याचे दिसून येते। त्यामुळे पुढील 2 महिन्यात उर्वरित 924 कोटी रुपयांची कराची वसुली करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे। ठाणे महापालिका प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले। या कर वसुलीतून 2062 कोटी 41 लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळणे अपेक्षित आहे। अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला 857 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले। मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातोय। विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते, यामुळे नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाला होता। निवडणूक संपताच ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली। त्याचे सकारात्मक परिणाम डिसेंबर महिन्याअखेर दिसून आले होते। कर वसुलीत वाढ होत असल्याचे चित्र होते। असे असले तरी पालिकेला डिसेंबर महिन्याअखेर जेमतेम 55% इतकीच कर वसुली करणे शक्य झाले आहे। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला 893 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी 563 कोटीची म्हणजे 63% कर वसुली डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत झाली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।